नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काही जणांना असं वाटेल की महाराष्ट्रात कोणाच्या तरी वयाची चर्चा करावी, एवढं महाराष्ट्राचं राजकारण हे ह्या पातळीवरती उतरलेलं आहे का? खरं म्हणजे असा प्रश्नही पडू नये, एवढं महाराष्ट्रातलं राजकारण स्पर्धात्मक झालेलं आहे. आणि ते स्पर्धात्मक झाल्यामुळं राजकीय नेत्यांना सुद्धा प्रतिस्पर्धी कुठला मुद्दा पुढं करतो आहे आणि त्या मुद्द्याच्या आडून काय पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करतो आहे, काय धारणा लोकांसमोर आणतो आहे, याची प्रचंड काळजी आहे. आणि म्हणून सुप्रिया सुळे यांना नावं ठेवावीत, अजित पवार यांना काही बोलावं, अशी महाराष्ट्रातली परिस्थिती नाहीये. त्याच्या मागे एक मोठं राजकारण आहे. आणि ते राजकारण लक्षात घेऊनच सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात की अजित पवार हे सुद्धा सिनियर सिटीजन आहेत, तेव्हा फक्त अजित पवार यांच्याच नाही तर शरद पवार यांच्या, अजित पवार यांच्या आणि रोहित पवार यांच्याही राजकारणाचा आणि त्यांच्या वयाचा महाराष्ट्रामध्ये त्याचा उहापोह होणं भाग आहे, चर्चा होणं भाग आहे. कारण ह्या सगळ्या फाटाफुटीमध्ये अजित पवार यांनी एक जी महत्वाची गोष्ट महाराष्ट्राला सांगितलेली आहे, त्या गोष्टीचा आणि या तिन्ही पवारांच्या वयाचा फार मोठा संबंध आहे, त्यांच्या राजकीय वयाचा नाही. अजित पवार हे सातत्यानं महाराष्ट्राला काय सांगतायत आणि जे सुप्रिया सुळे यांनी सातत्यानं खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते असं सांगतायत की आजचं शरद पवार यांचं जे वय आहे ते वय वर्ष 83 आहे. त्यांनी वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं, मग ते केंद्रीय मंत्री झाले. आणि अजित पवार असं म्हणतात की त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आपल्याकडे 4 आश्रम आहेत, बाल्यावस्था आहे, तरुणावस्था आहे, गृहस्थाश्रम आहे आणि मग नंतर वानप्रस्थ आश्रम आहे, जिथे रिटायरमेंट आपण ज्याला तशा अर्थाने म्हणतो, तशी रिटायरमेंट त्यांनी कुठेतरी घ्यायला हवी असं अजित पवार सुचवू इच्छित आहेत. आणि त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं नाही, आमची राजकीय महत्वाकांक्षा फलद्रूप होत नाही, कारण अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते त्यांनी काही लपवून ठेवलेलं नाही. आणि आपली मुख्यमंत्री होण्याची जी इच्छा आहे, जी राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्याला काका सातत्यानं खीळ घालतायत असं त्यांनी यानं त्या आडमार्गाने सांगण्याचा प्रयत्न केला. मग ते कधी म्हणाले की आम्हाला संधी असताना सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद दिलं. आणि मग आपल्या ह्या वयाच्या टप्प्यावरती सुद्धा शरद पवार यांना एक वेगळ्या प्रकारचं राजकीय समाधान हवं असतं आणि म्हणून ते कधीतरी थेट उजव्या विचारसरणीच्या कट्टर अशा शिवसेनेबरोबर जातात आणि शिवसेनेबरोबर जाऊन मग जी राजकीय विचारधारा या पक्षाला कधीच मान्य नव्हती तीही करतात. आणि ह्या सगळ्यातनं एकच गोळाबेरीज होते, ती म्हणजे शरद पवार यांना महाराष्ट्रात जे राजकारण करायचं असतं त्याचं कुठेतरी समाधान होतं, पण आपल्या राजकीय महत्वाकांक्षाचं काय. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर पक्षफुटीनंतर अजित पवार यांचा जो पहिला मेळावा झाला, ज्याच्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले, त्याच्यात ते वारंवार सांगतात की वय वर्ष 83, तर आमच्यातल्या काही लोकांना कुठं थांबायचं ते कळलेलंच नाही वगैरे असं ते सूचित करतायत. ते त्यांना असं सांगायचंय की बस झालं, शरद पवार यांचं वय झालेलं आहे आणि आता त्यांनी कुठेतरी थांबायला हवं होतं, ते थांबले नाहीत, म्हणूनच आम्हाला ही वेगळी वाट घ्यावी लागली. मग बाकीचे सगळे मुद्दे आहेतच की विकास करायचा असेल महाराष्ट्राचा वगैरे वगैरे, पण हे दुय्यम आहेत. खरं तर ते महाराष्ट्राला हे सांगू इच्छित आहे की वयाच्या एका टप्प्यावरती शरद पवार हे थांबले नाहीत आणि म्हणूनच तर मला ही वाट चोखाळावी लागली, मला अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला. आता याचे राजकीय परिणाम काय आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये असा जो मतदार असेल की ज्या मतदाराला वाटेल की अजित पवार यांनी ही एकदम एक्स्ट्रीम स्टेप्स का घेतली, ते तर काका पुतणे आहेत, एवढी वर्ष त्यांचं शक्य होतं, त्यातल्या काही मतदारांना तरी अजित पवार यांची ही जी आर्ग्युमेंट आहे वयाची ती पटू शकते आणि पटताना दिसते आहे. ते प्रमाण फार जास्त नाहीये, पण आहे की ज्यांना असं वाटतं की एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावरती हा पक्ष, त्या पक्षाला राज्य पातळीवरती ज्यांनी सांभाळलं त्या अजित पवार यांच्याकडे द्यायला हवा होता, तो दिला नाही आणि म्हणून पर्याय नसल्यामुळे अजित पवार यांनी ही भूमिका घेतली. आणि मग ते नेरेटिव्ह हे ते सतत मांडताना दिसतात. अगदीच गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न केलाय की शरद पवार यांचं वय झालेलं आहे, वय वर्ष 83 आहे. आता याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध असा की महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या नेत्याच्या वयाचा मुद्दा हा चर्चेत असणार आहे, नव्हे तो अजित पवार गटाच्याकडनं प्रचाराचा भाग केला जाणार आहे. म्हणूनच मधल्या ओळीतनं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना असं वाटेल की वय हा काही चर्चेचा मुद्दा आहे का, पण त्यांच्यासाठी खरंच वय हा चर्चेचा मुद्दा आहे. आणि तो फक्त शरद पवार यांचाच नाही तर तीनही पवार कुटुंबियांच्या सदस्याच्या चर्चेचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा की तो आहे तो म्हणजे रोहित पवार यांचं वय.
रोहित पवार यांना एक राजकीय पोकळी अजित पवार यांच्या जाण्यानंतर दिसलेली आहे आणि ज्याला कुणाला राजकीय महत्वाकांक्षा असते आणि ते स्वतः म्हणतात तसा एक राजकीय वारसा त्यांना चालवायचा आहे, तर ही संधी त्यांनी साधली आणि जी मंडळी अजित पवार यांच्यावरती तेवढ्या कठोर शब्दामध्ये बोलत नव्हती अशाही मंडळीच्या पुढे जाऊन आपल्या काकांच्या या नव्या वळणावरती त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल रोहित पवार आडून का असेना पण काही टोकदार प्रश्न विचारताना दिसत आहे. आणि त्या प्रश्नातलाच एक भाग होता तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं अजित पवार मित्रमंडळ असलेल्या एका कार्यकर्त्याच्या काय कानफडात लगावली वगैरे वगैरे आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला आणि तिथे सुद्धा अजित पवार यांनी जो वयाचा मुद्दा आणला आहे तोही फार महत्वाचा आहे. कारण पवार कुटुंबियांच्या पुढच्या राजकीय वारसा हा कोणाकडे असेल याची चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी कायम ही भूमिका घेतलेली होती की मला दिल्लीमध्ये रस आहे, मला दिल्लीच्या राजकारणात रस आहे आणि दादा महाराष्ट्र बघेल, परंतु दादानी पक्ष सोडल्यानंतर हा वारसा रोहित पवार यांच्याकडे जाऊ नये तेव्हा की जेव्हा पार्थ पवार यांचं राजकीय अस्तित्वच अजून अस्तित्वात कुठे दिसत नाहीये अशा वेळेला शरद पवार यांचा राजकीय वारसा रोहित पवार यांच्याकडे जाऊ नये म्हणून त्यांची अजित पवार हे तो अजून बच्चा आहे अशा पद्धतीची एक प्रकारे हेटाळणी करताना दिसतात. आणि ते पुढे जाऊन म्हणतायत की रोहित पवार यांना जर उत्तर द्यायचं असेल तर माझ्या पक्षातले कार्यकर्ते देतील. रोहित पवार यांचं वय वर्ष आहे 38-40. आता हा सगळा वयाचा मुद्दा म्हणजे एकीकडे सिनियर वयोवृद्ध असलेले शरद पवार आणि दुसरीकडे अत्यंत तरुण असलेले रोहित पवार यांना वयाच्या मुद्द्यावरती अजित पवार यांनी खारिज केलेला आहे आणि हा मुद्दा सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आलाय. खरं तर ती प्रेस कॉन्फरन्स जर बघितली तर त्यांना इतक्या टोकदारपणे अजित पवार यांच्यावरती टीका करायची नाही असं वाटतं आहे. अजूनही त्या सौम्य शब्दाचा वापर करतायत, परंतु माझ्या वडिलावरती टीका करत असताना वडिलावरती थेट टीका करायची नाही, त्यांचं वय काय काढता असं भाषण हे अजित पवारांच्या पहिल्या भाषणानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेलंच आहे. आणि ज्या वयवर्ष स्वतः 55 वर्षाच्या आहेत त्या अजित पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करून देतात की ज्यांचं वयवर्ष 65 आहे. म्हणजे शरद पवार यांचं वयवर्ष 83, अजित पवार 65 वर्षाचे, रोहित पवार 38 वर्षाचे आणि सुप्रिया सुळे ह्या स्वतः 55 वर्षाच्या आहेत. तर त्या सुचवतायत की ज्यांना तुम्ही बच्चे म्हणता आहात ते रोहित पवार यांचं वय एवढं आहे आणि ज्यांना तुम्ही त्यांच्या वयामुळे राजकारणातनं बाद करू इच्छितायत त्याच वयाचे तुम्ही आहात. तुम्ही सुद्धा एक सिनियर सिटीजन आहात, तुम्ही सुद्धा वयवर्ष 65चे आहात. इंटरेस्टिंगली महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-4 दिवसांमध्ये सोशल मीडियावरती ह्या पवार कुटुंबियांच्या वयाचा मुद्दा चर्चेला आलाय तो ह्याच कारणामुळे. अजित पवार यांनी त्यांना बच्चा म्हणल्यामुळं जे त्यांचे विरोधक आहेत ते अजित पवार यांना प्रश्न विचारतात की तुमचं वय किती, तुम्हीही सुद्धा सिनियर सिटीजनच आहात, तुम्ही सुद्धा वयवर्ष 65चेच आहात. साधारणपणे आपल्याकडे तारुण्याचा टप्पा हा 55 वर्षापर्यंत असतो आणि त्यानंतर मग मनुष्य हा सिनियर व्हायला लागतो. तशा अर्थाने राजकारणात अर्थात हे वय अगदी 60पर्यंतचं वय हे तरुण मानलं जातं. पण अजित पवार हे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते 4-5 वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा वेळेला ते शरद पवार यांना आउटराईटली आणि त्यानंतर ज्यांच्या राजकारणाचं वय अत्यंत कमी आहे असं मानत रोहित पवार यांना आउटराईटली या स्पर्धेतनं बाद करू इच्छित आहेत आणि पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करतात. त्यांना एकदम योग्य असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला की तुम्ही सुद्धा सिनियर सिटीजनच आहात आणि म्हणूनच या तिन्ही पवारांच्या वयाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीच्या नंतर आधी आणि पुढे सुद्धा चर्चेचा विषय राहणार आहे. आणि तो चर्चेचा यासाठीच राहणार आहे की एका गटाला वयाच्या मुद्द्यावरून बाद करायचं आहे आणि दुसरा गट हळूहळू हा प्रश्न विचारतो आहे की तुम्ही ज्यांना प्रश्न विचारत आहात तेवढ्याच वयाचे तुम्ही सुद्धा आहात, त्यामुळे तुम्ही तरी किती काळ महाराष्ट्राच्या राजकारणावरती वेगवेगळी पदं उपभोगणार आहात, तुम्ही सुद्धा तिथे पोहोचलेला आहात. ते आम्ही तुम्हाला जी वेगवेगळी पदं उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्याच जोरावरती पोहोचलेले आहात. ती पदं उपभोगल्यानंतर तुम्ही आता वयाचा मुद्दा उपस्थित करून अशा पद्धतीनं तुम्ही या चर्चेतनं बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि तेच बघतो आहोत की अजित पवार यांना सुद्धा महाराष्ट्रातले त्यांचे विरोधक हे तुमचं वय किती असा प्रश्न विचारतात. हे असं आहे महाराष्ट्राचं राजकारण या पातळीवरती येऊन ठेपलेलं आहे की आपल्याला सुद्धा मधल्या ओळीतनं या विषयाचं विश्लेषण करावं लागतं की तिन्ही पवारांचं वय किती. कारण हा मुद्दा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्या पाठोपाठ होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा असणार आहे. आणि बघायचं हे आहे की आता हे वयापर्यंत येऊन ठेपलेलं प्रकरण, कारण महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी ह्या ज्ञात नव्हत्या. विशेषतः अजित पवार यांनी हे सांगितलं की शरद पवार हे
पडद्याच्या आडून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर किमान 4 वेळेला भारतीय जनता पार्टीशी थेट संधान साधून होते. त्याच्यावरती आउटराईटली शरद पवार यांनी कुठलाही असा खुलासा केलेला नाहीये की जो पूर्णपणे विश्वासार्ह वाटेल. ही गोष्ट विश्वासार्ह आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या अशा चर्चा संकेत दिलेले असले तरी थेटपणे पुलोदचा प्रयोग वगळता, कारण त्यावेळेला जनसंघ पुलोदच्या प्रयोगामध्ये होताच, परंतु थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर संधान साधलेलं नाही उघडपणे. त्यांनी चर्चा भलेही मागे केल्या असतील, परंतु हे महाराष्ट्राला अजित पवारांनी कळवून सांगितलं. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा येतो आहे तो चर्चेत वयाचा. आता पुढे आणखी बघायचं आहे की या मंडळींच्या कुटुंबाअंतर्गत आणि कुटुंबाबाहेरच्या अशा आणखी किती गोष्टी महाराष्ट्रात चर्चेला येतील. स्पेशली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार स्वतः उभा राहतात, सुप्रिया सुळे स्वतः उभा राहतात की त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांच्या पत्नी या उमेदवार असतील. त्यातनं बऱ्याच गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात नव्याने चर्चेला येतील. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आणखी काही मुद्दे चर्चेला घेणं आवश्यक आहे तेही सजेस्ट करा, कारण उद्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचं भवितव्य काय असेल याचा निवाडा देणार आहेत आणि त्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.